नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला माहीत आहे की जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरतीची जी जाहिरात आहे ती आलेली आहे नुकतीच, ज्यामध्ये जवळपास 722 जागा ज्या आहेत ते विद्यार्थी मित्रांनो आलेले आहेत एकूण 4 उपविभागाच्या अंतर्गत. तर पोलीस पाटील पदभरतीचा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, तो कशा प्रकारचा पेपर होतो आणि कोणते कोणते प्रश्न येतात, तर त्यासाठी आज आपण मागील वर्षी झालेला जो काही चंद्रपूर जिल्ह्याचा जो काही पोलीस पाटील पदभरतीचा जो पेपर झाला होता 2023 रोजी, 2023मध्ये जो चंद्रपूर जिल्ह्याचा जो पदभरतीचा जो पोलीस पाटील भरतीचा पेपर झाला होता, तर तो आपण आज घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी काही प्रश्न आज आपण काही प्रश्न आज बघणार आहोत, तर काही प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा पहिला प्रश्न आहे. तर बघा, हा जो क्वेश्चन पत्रिका आहे विद्यार्थी मित्रांनो, ही चंद्रपूर जिल्ह्याची आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस पाटील भरतीची, ज्यामध्ये एकूण 80 प्रश्न आहेत आणि जालना जिल्ह्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 80 प्रश्न येणार आहेत. तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कचऱ्याचं विघटन कालावधी हा अनंत काळ आहे. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणत्या प्रकारचा जो कचरा आहे त्याचा विघटन होण्याचा जो कालावधी आहे तो अनंत काळ आहे, म्हणजे एक निश्चित नाही एक अनिश्चित कालावधी आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 4 ऑप्शन दिले आहेत. 1 जस्ताचे डबे, 2 ॲल्युमिनियमचे डबे, 3 विशिष्ट प्लास्टिकची पिशवी आणि 4 थर्मोकॉल कप. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 4 वेगवेगळे ऑप्शन आहे आणि खाली 4 अ, ब, क असे त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. जसे की पहिल्या याच्यात म्हटलं आहे 1, 2, 3 म्हणजे वरील 1, 2, 3 ऑप्शन, ब मध्ये दिला आहे 2 व 3, क मध्ये फक्त 4 आणि ड मध्ये वरील सर्व. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल आपल्याला हे क असेल. म्हणजेच यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 जे थर्मोकॉल कप आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याचा विघटन कालावधी हा अनंत काळ असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता रोग हा जीवाणूकारक आहेत. तर बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, अ, ब, क आणि ड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी ऑप्शन ड हे आपलं त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था कुठे स्थित आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी जे आहेत ही इन्स्टिट्यूट कुठे आहेत. तर बघा याचं बरोबर उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक ब, पुणे येथे आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था पुणे येथे आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशनबद्दल विचारलं तर ते संस्था जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते नागपूरले आहेत. म्हणजे निरी नावाची एक संस्था आहे, NEE निरी. तर ही जी संस्था आहे ही नागपूरमध्ये आहेत. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, सपाट आरशाचा शोध हा कोणी लावला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न विज्ञान या विषयावर आधारित आहेत आणि आपल्या जालना जिल्ह्यासाठी जी पदभरती होणार आहे त्यासाठी कोणत्या म्हणजे सिलेबसच्या बाबतच्या विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये चर्चा केलेलीच आहेत. त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की 30 प्रश्न हे जवळपास सामान्य ज्ञानावर आधारित येतील, 25 ते 30 प्रश्न. तर त्यामध्ये विज्ञान या विषयाचे सुद्धा काही प्रश्न येईल. तर यामध्ये हा पहिला प्रश्न असा आहे. याच्या आधी एक हा प्रश्नसुद्धा बघा, हा सुद्धा एक विज्ञानावर आधारित होता, हा दुसरा विज्ञानावर आधारित. तर बघा याच्यापैकी बरोबर उत्तर जे असेल हे ऑप्शन क्रमांक 1, जस्टस वॉन लिव्हिंग याने सपाट आरशाचा जे आहे ते शोध लावला होता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे थॉमस एडिसन दिलेला आहे. तर थॉमस एडिसन हा जो आहे तो जो इलेक्ट्रिक बल्ब आहेत त्याच्या शोधाशी संबंधित आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर जेम्स चॅडविक आहेत, हा जेम्स चॅडविक जे आहेत विद्यार्थी मित्रांनो यांनी न्यूट्रॉन या कणाचा शोध लावला होता. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता की न्यूट्रॉनचा शोध हा कोणी लावला, तर तो जेम्स चॅडविक याने लावला होता. त्यानंतर बघा श्रव्यातील ध्वनीची उपयोग खालीलपैकी कोणत्या बाबीसाठी केली जातात. तर बघा इथे 4 ऑप्शन दिले आहे वेगवेगळी, आणि जे श्रव्यातील ध्वनी आहे त्याचा उपयोग हा कशासाठी केला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक ब जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे त्याचं आपलं बरोबर उत्तर असेल. कसं तर बघा ऑप्शन क्रमांक 3 मध्ये बघा मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवाच्या प्रतिमा चेक करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. आणि ऑप्शन क्रमांक 4 चंद्रावर अंतराळवीराशी संपर्क साधण्यासाठी. तर श्रव्यातील ध्वनीचा उपयोग हा ऑप्शन क्रमांक ब हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आहेत,
घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? प्रश्न पुन्हा एकदा एका विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 असा आहे, घृष्णेश्वर म्हणजे हे घृष्णेश्वर आहे, तर घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? तर याचं आपलं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ते हे बघा, ऑप्शन ए आहेत शहाजीराजे भोसले, ऑप्शन बी मालोजीराजे भोसले, ऑप्शन क बाबाजीराजे भोसले आणि ऑप्शन ड विठोजीराजे भोसले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं आपलं बरोबर उत्तर हे ऑप्शन ब असेल, मालोजीराजे भोसले हे जीर्णोद्धार मंदिराचा जीर्णोद्धार करणारे म्हणजेच मालोजीराजे भोसले यांनी घृष्णेश्वर मंदिराचा ज्यात विद्यार्थी मित्रांनो जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहेत, रायगडवरील जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जो जीर्णोद्धार आहे विद्यार्थी मित्रांनो तो कोणी केला? येथे 4 वेगवेगळे ऑप्शन दिलेली आहेत बघा. तर याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक ब लोकमान्य टिळक यांनी रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, भारतीय आरमाराचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक ब छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहेत, रेड कॉरिडॉरचा संबंध हा कशाशी येतो? तर बघा रेड कॉरिडॉर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा यामध्ये हा प्रश्न कशासाठी का आला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्नपत्रिका ही चंद्रपूर जिल्ह्याची आहे. चंद्रपूर जिल्ह्याची प्रश्नपत्रिका असल्यामुळे हा प्रश्न इथे आलेला आहे की रेड कॉरिडॉरचा संबंध कशाशी आहेत. म्हणजेच हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा जिल्ह्यासंबंधित आहेत. तर रेड कॉरिडॉरचा संबंध कशाशी येतो? तर बघा त्यापैकी ऑप्शन क्रमांक अ हे त्याचं बरोबर उत्तर असेल, नक्षलवाद. रेड कॉरिडॉरचा संबंध हा नक्षलवादाशी येतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता हा विसंगत आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए आहेत ग्रेहुंड, ऑप्शन ब आहे कोब्रा, ऑप्शन क C60 आणि ऑप्शन ड आहे NSG. बघा इथं दिसत नसेल तुम्हाला तर हे NSG आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे बरोबर उत्तर असेल तर हे ऑप्शन क्रमांक क असेल. तर का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यापैकी जे ऑप्शन क्रमांक ड आहे NSG ही एक प्रकारची सेना आहे. याचं फुल फॉर्म आहेत नॅशनल सिक्युरिटी गार्ड. त्यानंतर कोब्रा ही एक प्रकारची सुद्धा सेना आहेत. त्यानंतर ग्रे हुंड पण. परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, C16 ही एक सेना नाही तर हे एक यान आहेत. म्हणजेच जे इस्रो असते विद्यार्थी मित्रांनो, इस्रोद्वारे जे काही स्पेसमध्ये जे हे सॅटेलाईट लॉन्च केले जातात त्यासाठी आपण जे व्हेकल यूज करतो ते आहे ते C16. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, नक्षलबारी ही कशाशी संबंधित आहे? तर बघा नक्षलबारी ही एक संघटना आहे, हे कशाशी संबंधित आहेत? तर बघा याचं बरोबर उत्तर जे असेल हे आपलं ऑप्शन क्रमांक ब शेतकरी चळवळ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नक्षलबारी ही शेतकरी चळवळीच्या संबंधित आहेत. तर ही एक प्रकारची शेतकरी चळवळ होती जी बंगालमध्ये झालेली होती, पश्चिम बंगालमध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकीकरणवर भर देण्यात आला? तर बघा इथे 4 वेगवेगळे ऑप्शन दिले आहेत, ज्यामध्ये पहिलं ऑप्शन आहेत पहिली, ब आहेत दुसरी, क आहेत तिसरी आणि ड आहेत चौथी. तर याचं बरोबर उत्तर जे असेल आपलं हे ऑप्शन क्रमांक ब असेल दुसरी. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य उद्दिष्ट हे औद्योगिकीकरण होतं. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, बाकी पण बघून घ्या. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21 बघा 21 आहेत, क्युबाचा संघर्ष हा कोणत्या 2 देशामध्ये झाला? तर यामध्ये 4 ऑप्शन दिले आहेत. पहिलं ऑप्शन आहेत क्युबा अमेरिका, क्युबा ब्रिटन, क्युबा फ्रान्स आणि 4 आहेत अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. तर क्युबाचा संघर्ष यामध्ये जे बरोबर उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 4 असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, पूर्वेकडे पहा हे धोरण कोणाशी संबंधित आहे? पूर्वेकडे पहा हे धोरण कोणाशी संबंधित आहे? तर यापैकी बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक ड एशियन म्हणजे आग्नेय एशियाशी संबंधित आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, स्टॉकहोम परिषद ही कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 4 वेगवेगळी ऑप्शन दिलेली आहेत. यापैकी ऑप्शन क्रमांक 2 ब म्हणजेच पर्यावरण विषयक. तर पर्यावरण विषयक ही परिषद आहेत स्टॉकहोम परिषद.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, जोहड ही चळवळ कोणाशी संबंधित आहे? जोहड ही चळवळ कोणाशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल हे ऑप्शन क्रमांक अ असेल, राजेंद्र सिंग. तर जोहड ही चळवळ राजेंद्र सिंगशी संबंधित आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणते स्वातंत्र्यापूर्वी हे थोर पुरुष व स्त्री चळवळीशी संबंधित आहेत? तर यापैकी वेगवेगळी 5 ऑप्शन इथे दिलेले आहेत आणि या 5 ऑप्शनसाठी खाली अ, ब, क, ड या प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. ज्यामध्ये दिले आहेत अ मध्ये 1 व 4, म्हणजे यापैकी ऑप्शन क्रमांक 1 व 4 असेल, किंवा ब मध्ये दिले आहेत ऑप्शन क्रमांक 1, 3 व 4, म्हणजेच 1, 3 व 4. क मध्ये दिले आहेत ऑप्शन क्रमांक 1, 2, 4, 5, म्हणजे 1, 2, 4 आणि 5. तर ऑप्शन क्रमांक ड मध्ये दिले आहेत 1, 2, 3, 4. तर याचं बरोबर उत्तर जे असेल हे ऑप्शन क्रमांक ड असेल. 1, 2, 3, 4 हे त्याचं आपलं बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरतीसाठी आलेले होते. 26 बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26 आहे, व्हीव्हीपॅट मशीन हे कशाशी संबंधित आहे? तर याचं आपलं जे बरोबर उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक अ असेल, म्हणजेच निवडणूक. तर व्हीव्हीपॅट मशीन हे निवडणुकीशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहेत, लिओनार्दो दा व्हिंची यांचे मोनालिसा हे कलावस्तू कुठल्या संग्रहालयात आहे? तर बघा, लिओनार्दो दा व्हिंची यांचं जे मोनालिसा हे जे चित्र आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे कोणत्या संग्रहालयामध्ये आहेत? इथे 4 ऑप्शन दिले आहेत संग्रहालयाचे. या 4पैकी एका संग्रहालयात जे आहेत ते मोनालिसाचं जे चित्र आहेत लिओनार्दो दा व्हिंची यांनी काढलेलं ते आहेत, म्हणजे ते ठेवण्यात आलं आहे. तर बघा, याचं जे आपलं बरोबर उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक ड हे असेल, म्हणजे लुव्र संग्रहालय फ्रान्स येथे आहे. त्यानंतर बघा, संविधान सभेचे अध्यक्ष हे कोण होते? तर बघा, याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी संविधान सभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं बरोबर जे उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक ब असेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत. प्रश्न जर विचारला तर तुम्ही उत्तर देऊ शकता की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 29 बघा, संविधानाची मूलभूत कर्तव्य वाचा. याच्यापैकी 2 ऑप्शन दिले आहेत, यापैकी एक किंवा दोन्ही पण हे संविधानाचं कर्तव्य असेल. बघा, पहिले आहेत आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसाचे जतन करणे. त्यानंतर दुसरं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि जिज्ञासा वृत्ती अंगीकारणे. त्याच्यापैकी कोणकोणती जी आहेत ती संविधानातील कर्तव्य आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे दोनही कर्तव्य जे आहेत ती संविधानाची आहेत. त्याच्यामुळे आपलं जे उत्तर असेल ते काय बनेल? तर ऑप्शन क्रमांक क बनेल. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 30, खालील विसंगत घटक ओळखा. तर बघा, याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये बघा, पहिला असा ऑप्शन आहे की दक्षिण अमेरिका आणि अमेझॉन, आफ्रिका नाईल, उत्तर अमेरिका मिसिसिपी आणि युरोप अमूर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं ह्या 4 नद्या दिलेल्या आहेत आणि ह्या 4 नद्या आणि हे 4 वेगवेगळे खंड दिलेले आहेत. तर ह्या खंडाशीच ही नदी ह्या खंडातीलच आहे का हे आपल्याला मॅच करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी चुकीची जोडी म्हणजे त्या खंडातली ती नदी नाही असं हे आपल्या इथं ओळखायचं आहे. तर याचं बरोबर जे उत्तर असेल आपलं ते ऑप्शन क्रमांक ड असेल. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, अमूर नावाची जी नदी आहे ती आपल्या आशिया खंडामध्ये येते. तर ती आशिया खंडामध्ये येत असल्यामुळे इथे युरोप हे उत्तर याच्यामध्ये चुकीचं असेल. तर इतर उत्तर जे आहेत जसे की अमेझॉन नदी हे दक्षिण अमेरिकेतच आहेत, मिसिसिपी हे उत्तर अमेरिकेतच आहेत आणि नाईल नदी हे आफ्रिकेत आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न 31, खालील सरोवर उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा. तर बघा, आपल्याला काय तर उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 4 सरोवर दिले आहेत. याच्यामध्ये सर्वात उत्तरेकडे पासून तर सर्वात दक्षिणेकडेपर्यंत आपला हा क्रम लावायचा आहे. तर बघा, याच्यापैकी ऑप्शन क्रमांक अ हे आपलं बरोबर उत्तर असेल. सर्वात पहिल्यांदा लोणार सरोवर येईल, त्यानंतर कोलेरू येईल, नंतर पुलिकत येईल आणि नंतर वेबनाड येईल. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 32, खालील सागरी प्रवाह योग्य लावा. तर बघा, इथं 4 सागरी प्रवाह दिलेले आहेत.
आणि 4 सागरी प्रवाहाचे 4 महासागर दिले आहेत. तर याच्यापैकी एक जे जोडी आहेत विद्यार्थी मित्रांनो ती चुकीची आहे. तर यापैकी कोणती जोडी ही चुकीची आहे तर बघा ऑप्शन क्रमांक ब हे त्याचं उत्तर असेल लॅब्राडोर. लॅब्राडोर हे त्याचं उत्तर चुकीचं आहे, कारण लॅब्राडोर ह्या प्रवाहाचा जो उगम आहे तो आर्टिक महासागरामध्ये होतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये हे जे उत्तर आहेत हे ऑप्शन ब हे चुकीचं आहेत, इतर बरोबर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33 गाव नमुना 7/12मधील गाव नमुना 12 हे कशाशी संबंधित आहे. तर बघा जो 7/12 असतो विद्यार्थी मित्रांनो आपला शेतीचा, त्या 7/12मधील 2 आकडे दिलेले असतात, एक 7 आणि एक 12. यापैकी 12 या आकड्याचं आपल्याला मिनिंग सांगायचं आहे. तर बघा यापैकी 12 या आकड्याचं मिनिंग जे असेल ते 12 आकड्याचं मिनिंग सांगायच्या आधी बघा याच्यामध्ये 7 या आकड्याचं मिनिंग तुम्हाला मी सांगतो. 7 याचा अर्थ होतो की ज्याच्या नावाने शेती आहे तो, म्हणजे जो शेतीचा मालक आहे तो, म्हणजे 7चा अर्थ आहे ते खातेदाराचं नावाशी येतो, म्हणजे 7 म्हणजे खातेदाराचं नाव. म्हणजेच 12चा अर्थ आपल्याला यापैकी उरलेल्या 3पैकीच आन्सर असेल. तर बघा 12 याचा अर्थ असा होतो की शेतीच्या संबंधित जी माहिती असते विद्यार्थी मित्रांनो, त्या शेतीच्या संबंधित अशा सर्व प्रकारची माहिती असेल जे 12च्या अंतर्गत येते. म्हणून येथे ऑप्शन क्रमांक ड हे आपलं बरोबर असेल, कारण पीक पाहणी ही शेतीच्या संबंधित आहे. तर पीक पाहणीसाठी हा 12 आकडा यूज केला जातो. म्हणजेच 7 हा आकडा खातेदाराचं नाव आणि 12 हा शेतीच्या माहितीसाठी असेल. त्याच्यामुळे आपलं उत्तर हे ऑप्शन क्रमांक ड असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34 कोणत्या ढगांच्या प्रकारापासून भरपूर पाऊस पडतो. तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक ड क्युमुलोनिंबस हे त्याचं बरोबर उत्तर असेल. क्युमुलोनिंबस ह्या ढगापासून सर्वात जास्त प्रमाणात पाऊस पडतो, मुसळधार पाऊस पडतो त्याच्याद्वारे. त्याच्यामुळे याचं बरोबर जे उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक ड असेल. इतरही जे 4 प्रकार उरलेले जे 3 प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा ढगाचे प्रकारच आहेत. त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे बॉम्बे उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत. तर बघा जेव्हा हा प्रश्न विचारला होता तेव्हा याचं उत्तर हे 3 होतं, कारण 3 खंडपीठे होती म्हणून. परंतु आता नुकतंच नवीन खंडपीठ तयार झालेलं आहे जे कोल्हापूर येथे स्थापित झाले आहेत. त्याच्यामुळे आता 4 खंडपीठ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34. तर बघा विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मराठी आणि गणित या विषयावर फक्त 15 प्रश्न आलेले होते आणि जालना जिल्ह्यात सुद्धा एवढे येऊ शकतात, परंतु याच्यापेक्षाही जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहेत. त्याच्यामुळे कमीत कमी तुम्ही 10 ते 20 प्रश्न हे मराठी व गणित या विषयावर येईल असा अंदाज पकडून चला. तो इतर प्रश्न हे चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि जिल्हा विशेषवर असेल. तर बघा प्रश्न क्रमांक 44 आहेत दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर याचं जे बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो हे आपलं ऑप्शन क्रमांक क असेल, चित्रपट. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रामध्ये भारतात प्रथम रेल्वे सुरू झाल्याची बातमी चाक्या मसोबा या शीर्षकाखाली छापून आल्या. तर प्रश्न क्रमांक 45चं जे उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक ब ज्ञानोदय आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ज्ञानोदय या वर्तमानपत्रामध्ये चाक्या मसोबा या नावाने भारतात सर्वप्रथम रेल्वे सुरू करण्यात आल्याची बातमी जी आहे ती छापून आली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46 याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि 4 राज्य आणि त्या राज्यातील जे नृत्य आहेत विशेष नृत्य, त्या विशेष नृत्याबाबत देण्यात आलेले आहेत. तर यापैकी एक जोडी जी आहे ती चुकीची आहे. तर बघा महाराष्ट्र लावणी, आंध्र प्रदेश मोहिनीअट्टम, तमिळनाडू भरतनाट्यम, चाऊ, झारखंड. तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक ब जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे चुकीचं आहेत, कारण मोहिनीअट्टम हे केरळमधील एक नृत्य आहे. त्याच्यामुळे येथे हे जे जोडी आहेत ते चुकीचे आहेत, इतर जोड्या हे बरोबर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47. तर बघा याच्यापैकी लेखक आणि पुस्तकाच्या जोड्या आहेत, यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर बघा दी हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणाचं आहे. तर हे जोडी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे बरोबर आहेत. दी हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक ताराबाई शिंदे यांचंच आहेत. त्यानंतर द वेअर दी शुद्राज हे पुस्तक
ही सुद्धा जोडी बरोबर आहेत. त्यानंतर खालील 4थ्या नंबरची जोडीसुद्धा बरोबर आहेत, परंतु 2 क्रमांकाची जी जोडी आहे त्याच्यामध्ये चुकीची येते. तर बघा याच्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहेत, कोणती नदी ही खासदारीमुळे निर्माण झाली आहे किंवा कोणती नदी ही खासदारीतून वाहते. तर याच्यापैकी 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक क हे आपलं बरोबर उत्तर असेल. नर्मदा नदी ही खासदारीतून वाहते, म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर असेल. त्यानंतर बघा, समाज सुधारणा व पर्व स्थापनेनुसार लावा. तर इथं समाज सुधारणेचे काही जे स्थापित करण्यात आले होते वेगवेगळ्या समाजसुधारकाद्वारे, त्यांनी स्थापित केलेल्या क्रमांकानुसार म्हणजे आधी स्थापित करण्यापासून सर्वात शेवटपर्यंत याचा क्रमांक लावायचा आहे आपल्याला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आपलं जे बरोबर उत्तर असेल तर सर्वात पहिले बघा, याच्यापैकी सर्वात आधी ब्राह्मण समाजाची स्थापना झाली, त्याच्यामुळे 1 हा याचा नंबर असेल, ज्याची स्थापना ही 1828 झालेली होती. त्यानंतर बघा, नंबर 2 वर जे ते प्रार्थना समाज येईल, ज्याची स्थापना ही 1867 या वर्षी झाली होती, त्याच्यामुळे 2 क्रमांक हा येईल. म्हणजे 1-3 असणारे ऑप्शन यामध्ये किती आहेत तर बघा 2 ऑप्शन दिलेले आहेत, चौथा आणि दुसरा. त्यानंतर बघा, तिसरा नंबर येईल सत्यशोधक समाज, याची स्थापना ही 1873 या साली झाली होती. 1873 या साली झाली होती, ज्याची स्थापना ज्योतिबा फुले यांनी केली होती. आणि प्रार्थना समाजची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केलेली होती. तर ब्राह्मण समाजाची स्थापना हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणी स्थापित केली तर. त्यानंतरचं 4थ्या क्रमांकाचं ऑप्शन येईल आर्य समाज, ज्याची स्थापना ही 1875 झालेली होती. तर अशा प्रकारे 1, 3, 2, 4 हे याचं ऑप्शन असेल. तर 1, 3, 2, 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काही प्रश्न होते जे चंद्रपूर जिल्ह्यातील जी पोलीस पाटील भरतीची जी परीक्षा झाली होती 2023 रोजी त्याची, आणि याच्या समोरील काही प्रश्न जे आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये घेऊ आपण. तर अधिक माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.